हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर कॅम्पसचा हा टूर आपला नक्कीच चालत राहणार आहे. तुमचा भरभरून सपोर्ट असू द्या आणि नक्कीच तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते विचारत राहा. तर हा आय-सी-टीचा लाईव्ह व्लॉग आपला नक्कीच चालत राहणार आहे. भरपूरशा गोष्टी तुम्हाला माहीतही होतील, ज्या की मी सांगेल. काही गोष्टी ह्या तुम्हाला माहिती असतील. तुम्ही ॲडमिशन घेण्याच्या आधी तुमच्या मनात भरपूर सारे प्रश्न असतील. माझ्याही मनात होते, पण ॲडमिशन घेतल्यानंतर ते सर्व काही सॉल्व्ह झाले आणि नक्कीच तुम्हाला मी मदत करण्याचा प्रयत्न करेल, की आय-सी-टी भुवनेश्वरचं कॅम्पस नेमकं कसं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही सर्वात फर्स्ट इमेज बघत असणार, तर ती हॉस्टेलची आहे. सेकंड तुमचा कॅम्पस आहे. थर्ड तुम्ही कॅम्पसला जात असतानाचा जो रोड मॅप आहे, तो बघू शकता. त्यानंतर तुमचा खालची थर्ड नंबरचा जो फोटो आहे, तो तुमचा इन्स्टिट्यूटमधल्या ज्या लॅबोरेटरीज आहे, केमिस्ट्री झालं, फिजिक्स झालं, त्याचा आहे. नंतर हे इन्स्ट्रुमेंटल लॅब आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की हॉस्टेलच्या खालीच लगेच मेस आहे. तर हा मेसचा पूर्ण एरिया आहे. त्याच्यामध्ये सकाळमध्ये जरी आलात तुम्ही, शांतता असते. असं नाही की फार गडबड गोंधळ असतो. त्यानंतर आजचा मेनू होता उत्तप्पा, नंतर आपला सांबार आणि नारळाची. तर ज्यांना म्हणजे खरंच चांगला असतो. भरपूरशा याच्यामध्ये लोकं म्हणतात की असं भेटतं, तसं भेटतं. पण खरंच चांगलं आहे, पौष्टिक आहे, खाऊ शकतात. त्यानंतर हे आहे, इथं काय इव्हेंट चालला आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काय असतील, नक्कीच तुमचे ॲडमिशन सुरू होतील तेव्हा तुम्हाला अजून काहीतरी प्रश्न पडतील. त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. पण तुम्ही भुवनेश्वरला जात असणार तर वडा घुगनी तिथलं फेमस आहे, नक्की ट्राय करता. ॲडमिशन घेण्याच्या आधी खूप काही प्रश्न असतात आपले, की तिथं गेल्यानंतर काय, कसं काय, सर्व काही नीट सांगेल. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमचे प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा. मी त्यांना आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.